आता तपास अजून आपल्या हाती सगळा आला नाही, काय झाला कसं झाला. त्याच्यामुळं आपण ज्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या त्या तपासात पण त्या माहिती आहेत गोष्टी सगळ्या. पण आम्हाला वाटलं की आम्ही अजून एकदा सगळं मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालावं हे, म्हणून आम्ही जे सगळं रेकॉर्ड आहे ऑफिशियली, जे काही FIR आहेत, घटनाक्रम आहे, कसा घडला, त्याची काय पार्श्वभूमी आहे, पहिले रेकॉर्ड्स काय आहेत ते तपासात कळालेले आहेत, कुणावर किती गुन्हे आहेत, हे किती गुन्हेगार सराईत आहेत, त्या संदर्भात सगळ्या गोष्टी त्यांना मांडल्या, त्यांनी समजून घेतल्या आणि त्या दिशेनं आपली जी कारवाई आहे ती करण्याची त्यांनी म्हणजे आम्हाला शब्द दिला. तुम्ही किती FIR दिले मुख्यमंत्र्यांना? सगळे आत्तापर्यंतचे जेवढे तेवढे. ह्या 4 महिन्यामध्ये हे जे संघटित गुन्हेगारी आहे कशा पद्धतीनं म्हणजे तोंड काढत होती, ह्यांना कसं अभय तयार झालेलं आहे, केवळ एकच गोष्ट ह्याला कारणीभूत नाही, ह्याचं सगळं जाळं आहे आणि ते जाळं कसं विणलं गेलेलं आहे आणि त्याच्यातून कसे निष्पाप जीवांचे म्हणजे जीव जातात, समाजाला कसा त्रास होतो, ते किती काय विचार करतात का हे सगळं करताना, हे सगळं आम्ही त्यांना मांडलेलं आहे. मला सांगा, खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड जे आहे ते आरोपी आहेत, मात्र हत्या प्रकरणात त्यांचं नाव नाही. SIT ज्याची चौकशी करते, वाल्मिक कराडबाबत विशेष काही बोलणं झालं का मुख्यमंत्र्यांसोबत? आम्ही सांगितलं आहे की सगळ्यांचे पाळंमुळं उखडून काढा. घटना घडण्याच्या अगोदर, घटना घडल्याच्या नंतर आणि आत्तापर्यंत ज्या कोणी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मदत केलेली आहे, आरोपींना अभय दिलेलं आहे, आरोपींना आसरा दिलेला आहे, आरोपींना फरार केलेलं आहे, आरोपींना सांभाळलेलं आहे, त्या सगळ्या लोकांना ह्याच्यातून श्यामच्या गुन्ह्यात सहआरोपी करून सगळ्यांना शिक्षा द्या. मग त्याच्यात सगळे आले. मग ज्यांनी कोणी वाईट कृत्य करायला सहभाग घेतला असेल, ज्यांनी कोणी वाईट कृत्य करताना अप्रत्यक्ष जरी त्यांना कोणी सपोर्ट केलेला असेल तर ते सगळे आले. मग त्याच्यात किती नावं येतील, कुणाकुणाचे नावं येतील, ते आपण दिलेले त्यांना जे तपास करायला सांगितलेलं आहे त्या तपासातून तेच आपल्याला सांगतील किंवा यंत्रणा आपल्याला सांगेल की ह्याच्यामध्ये यांचा सहभाग आहे. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर तुम्ही समाधानी आहात? SIT कोण जे तपास सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात? आता काम चालू होईल आणि चालू आहे, पहिलं पण तपास चालू आहे, पण आता 1-2 दिवसात अजून आपल्याला जे बदल आहेत ते त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की SITमध्ये काही बदल हवे आहेत का तुम्हाला, किंवा तुम्हाला जी कुठली अडचण आहे त्या अडचणी फक्त सांगा, आम्ही तुमच्यासोबत आहेत आणि आरोपी ह्याच्यातून सुटणार नाहीत, वारंवार ते सांगतायत. आणि त्यावर आपण जे बोललेत त्यावर समाधान व्यक्त केलं आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही सांगताना बोलताना त्यांनी ती गोष्ट किती गांभीर्याने घेतली हे स्पष्ट होत होतं. ह्या गोष्टीचं खूप गांभीर्य आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि म्हणजे त्या सगळ्या गांभीर्यांचा जर विचार केला तर तपास एकदम चांगल्या पद्धतीने होईल अशी आम्ही अपेक्षा करतोय. खरं तर तुम्ही तुमचे बंधू संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी लढताय, मात्र कुठेतरी असं चर्चा आहे की यावरून राजकारण सुरू झाले. काही विरोधक असतील, काही सत्ताधारी असतील ते तुमच्या बाजूने आहेत, तर काही जण जे आहे ते आरोपीच्या समर्थन म्हणण्यापेक्षा त्यांच्या नेत्याच्या समर्थनात मोर्चे काढतात. काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला आहे ज्यामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह अनेक नेते आहेत. मग संजय राऊत असं म्हणतात की आता खरंच न्याय मिळेल का? आता आपण एवढे मोठे नाहीत, आपण साधे माणसं आहेत, आपण प्रत्येकाला न्याय मागतोय आणि राजकारणाचा विषय जर सांगितला तुम्ही विचारल्याप्रमाणे, जे मी सांगायला गेलो तर जे भावासाठी न्याय मागतायत लोक सगळे जे इथं आले आपल्याकडं, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष